कशासाठी करायचं नीट लक्ष द्या. सप्त्या केल्यामुळं माणसाच्या ठिकाणी 3 विषयाची जागृती होती: देव, देश आणि धर्म. आता प्रथम आपण देशाचा विचार करू, ज्या देशामध्ये आपण राहतोय, बरोबर का नाही? हो. शाळेत जाणारे पोर शाळेत जातो का? घाबरू नको अजिबात. शाळेत जातो ना? शाळेत प्रतिज्ञा आहे का? प्रतिज्ञा पोरीचं नाव नाही बरं का. अहो असंच झालं, मी एका कीर्तनात विचारलं पोराला, शाळेत प्रतिज्ञा आहे का? तो म्हणला आम्ही एकाच बाकड्यावर बसतो. असं गडबड नको व्हायला. इंग्लिश मिडियम मध्ये का मराठी? इंग्लिशमध्ये का? शाळेत प्लेज आहे का? प्लेज आहे का? काय आहे प्लेज? इंडिया इज माय कंट्री. सर्वांनी टाळ्या वाजवा पोरासाठी. वा वा वा, किती सुंदर. इंडिया इज माय कंट्री. मी पण कॉन्व्हेंट स्कूलचाच आहे, मी पोस्ट ग्रॅज्युएटेड आहे, त्यामुळे टेन्शन घेऊन आपलंच, आपण सेम सेम आहे. हां, इंडिया इज माय कंट्री. मराठीत भारत माझा देश आहे. शब्द किती सुंदर आहे बघा. भारत, भारत माझा का आपला? माझं आहे का नाही? माझं म्हटल्यावर प्रेम असतं. तरुण पोरांनो नीट लक्ष द्या. माझं म्हटल्यावर प्रेम असतं. जसं आपण म्हणतो गाडी, मला आवाज येऊ द्या, गाडी, थोडा थोडा अजून जास्त, गाडी, बंगला, जमीन, बायको. बायको माझीच ना. म्हणजे माझं म्हटल्यावर, माझं म्हटल्यावर प्रेम असतं का नाही? आता एवढं सुंदर मंदिर आहे महाराज आहे. मंदिर बघितलं तुम्ही? मंदिर कुठं माझं असतं का? मंदिर गावचं मंदिर, आपलं मंदिर, सार्वजनिक मंदिर नाही का? आपलं म्हटलं की ते सार्वजनिक झालं. आता ही हा समोर माझ्यासमोर हा माईक आहे. मी जर म्हटलं हा माईक आपला आहे, हा माईक आपला आहे, माईकवाले म्हणतील महाराज तुम्ही कुठून आले? माईक माझा आहे. माझं म्हटल्यावर प्रेम असतं का नाही महाराज? हो. मग तसं भारत, भारत माझा देश आहे. विठाला विठाला हो. पूर्वी लोक म्हणायचे आपल्या देशामध्ये सोन्याचा धूर निघायचा. कशाचा? सोन्याचा. आणि खरंच आहे महाराज, त्याला हो किती सुंदर वर्णन आहे बघा त्याला. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य हिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. वा वा वा. आवडलं केलं की टाळ्या वाजवायचे, त्याला असं लोड नाही घ्यायचं. आमचा सर्वांचा जो उत्साह आहे तो तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही खुश तर आम्ही आहो डबल खुश. हां, त्यामुळे टेन्शन काय? टेन्शन मेन्शन आहे का तुम्हाला काय? हां, असं मला सांगा, प्रवास करून कोण आलं? आज 4था दिवस आहे, घरी नाही, कंटिन्यू घरीच नाही. म्हणजे विचार करा तुम्ही, प्रवास करून कोण आलं? मी आलो. मी कसा दिसतोय तुम्हाला? हा, फ्रेश दिसतोय. तुम्ही कुठले? हो, तुम्ही कुठले? इथलीच आहे का? मग तुम्हाला झालंय काय? फ्रेश बसा. पुरुष मंडळी काय टेन्शन काय? कोणावर कोणावर कर्ज बिर्ज काय? आणि जरी असलं, वाक्य नाही टाका, जरी असलं तरी टेन्शन घ्यायचं नाही, कारण ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द म्हणतात. बरं, कर्जावाले म्हणतील आता शिक आधार देणारा महाराज भेटला. असं 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 फ्रेश बसा, लोड मध्ये बसू नका. विठाला विठाला हो. सप्ताह केल्यामुळं देशाविषयी प्रेम वाढतं, आस्था वाढते. देश झालं. आता दुसरी गोष्ट धर्म. आता नीट लक्ष द्या, धर्माचा विषय.
आता धर्म म्हटल्यावरती लोकांना एकच धर्म आठवतो, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म. पण धर्माची व्याख्या काय? धर्मा माझी धर्म, स्वस्वरूपी राहणे हाची खरा धर्म. धर्माची व्याख्या साने गुरुजींनी सांगितली. काय सांगितली? खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. माणूस की आपला धर्म आहे. माणसाने माणसावर प्रेम करणे, माणसाने माणसाला मदत करणे आपला काय धर्म आहे. आपला धर्म खरा टिकवला कोणी हो? आता हे मंदिर आहे, सुंदर मंदिर आहे. मंदिरावरती कळस कोणामुळं? छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. वा 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 वा. मला ते मगाशी सूचना द्यायची राहिली, ते कार्यकर्ते माझ्याजवळ आले ते म्हटले की इथून पुढं सप्त्यामध्ये जेव्हा जेव्हा कीर्तन असेल तेव्हा कीर्तनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांची आरती घेऊन होईल. वा. आणि खूप सुंदर नियोजन, खूप सुंदर संकल्पना या सर्व सप्ताह कमिटीने, तरुण पोरांनी केलेले आहे महाराज. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. वा वा. ही काळाची गरज आहे महाराज. वा. खूप सुंदर नियोजन महाराज. वा. आपला खरा धर्म टिकवला त्यांनी महाराज. हे मंदिरावरती कळस आहे कोणामुळं? छत्रपती शिवाजी महाराज. दारापुढं तुळस आहे कोणामुळं? छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. वा वा. त्यांचा अवतार कार्य झालं नसतं, धर्म टिकला नसता. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर तुमच्या सप्त्याला एवढे वर्ष झाले असते का? आजचा महाराज अहो सप्ताच नाही तो महाराज कुठं? हा? शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं म्हणून धर्म टिकला. त्यांचे मातुश्री कोण? जिजाऊ मासाहेब. वा वा. जिजाऊ मासाहेबांचे चांगले संस्कार शिवाजी महाराजांवर झाले नसते तर स्वराज्याची निर्मिती झालीच नसती. मग खरे उपकार कोणाचे आहेत? जिजाऊ मासाहेबांचे महाराज आपल्यावरती. त्यांचे चांगले संस्कार शिवाजी महाराजांवर झाले महाराज. त्यांच्याबद्दल किती सुंदर वर्णन आहे बघा. माझ्या जिजाऊची पुण्याई. वा वा. एकच वाक्य बोललो टाळ्या झाला, अजून म्हणायचंय. पण टाळ्या कोणासाठी होत्या? वा वा. साऊंड सिस्टीम वाल्यासाठी. परत परत एकदा एकदा परत. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. बापाचा बाप वाघ शिवबा. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. शिवनेरीवर शिवबा जन्मला. हा एक साथ टाळ्या. टाळ्या टाळ्या टाळ्या. शिवनेरीवर शिवबा जन्मला. राजांचा अधिपती, राजांचा अधिपती. दैवत 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 छत्रपती नामचं. दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचं. दैवत छत्रपती. बोला. दैवत छत्रपती नामचं. दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचं. दैवत छत्रपती. अंधार झाला. अंधार झाला दिवा पाहिजे. अंधार झाला, अंधार फार झाला दिवा पाहिजे. टाळ्या टाळ्या थांबलेल्या पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. बोला.
टाळ झालं वा 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 वा. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार कार्य झालं म्हणून धर्म टिकला महाराज. प्रमाणे प्रमाण धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. मग बोला मंडळी पटकन सप्ताह कशासाठी करायचा? धर्म टिकवण्यासाठी महाराज. देव देश आणि धर्म 3 विषयाच्या ठिकाणी जागृती होते म्हणून अखंड हरिनाम सप्ताह. दिवस 6व्या दिवसाची सेवा कोणाच्या वाटेला आली? माझ्या वाटेला आली. हे माझं मी भाग्य समजतो कीर्तनाला. मग आतापर्यंत चाललं काय होत? विढाला 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 विढाला. आजच्या अभंगामध्ये एक साधक तुकोबारायांजवळ गेला आणि तुकोबारायांजवळ गेल्यानंतर तुकोबारायांना म्हणला, का हो महाराज, तुम्ही एवढं देवदेव करता, देवाची भक्ती करता, तो देव तुम्ही ठेवलाय कुठं? तुकोबाराय म्हटले, काही पण बडबड करू नको. देव ठेवला नाही, साठवला. देव काय केला? साठवला. साठविला हरी. आता देव कुठं साठवला? हृदयात साठवला. आता बघा, हृदयाला आपण काय बनवतोय हे महत्वाचं आहे. ज्याच्या हृदयामध्ये जनावर आहे तो हृदय गोठा आहे. ज्याच्या हृदयामध्ये हिरो हिरोईनी आहे तो हृदय थिएटर आहे. ज्याच्या हृदयामध्ये बायका पोर आहे ते हृदय घर आहे. आणि ज्याच्या हृदयामध्ये हरी आहे ते हृदय मंदिर आहे. आजचा अभंगाचं पहिलं कडवं नीट लक्ष द्या. साठविला हरी जिही हृदय मंदिरी. तुकोबारायांनी हरी साठवला कुठं? हृदयात. त्यामुळे ते हृदय काय झालं? जिही हृदय मंदिरी, मंदिर झालं. मग दुसरा प्रश्न साधकाने विचारला, का हो महाराज, तुम्ही देवाला हृदयामध्ये साठवलं, हृदयाचं मंदिर झालं, इथपर्यंत ठीक आहे, पण त्याचा काय फायदा? कारण आज प्रत्येक गोष्ट कशासाठी केली जाते? मोकळं बोला. कशासाठी? फायद्यासाठी. तुम्हाला उदाहरण देऊ का? समजा तुमच्या घरी एखादा माणूस कामाला ठेवला तुम्ही, तर तो तुम्हाला पहिला प्रश्न काय विचारतो? हा, पगार किती देणार, रोजंदारी किती देणार? बाबा लोक सुद्धा म्हणतात, महाराज लोक. मी मोकळं बोलतो महाराज. हा, म्हणजे प्रत्येक गोष्ट कशासाठी? काय बोलावं. बर, प्रत्येक गोष्टीत फायदा बघितला जातो महाराज. मग तुकोबारायांना प्रश्न विचारला, का हो महाराज, तुम्ही देवाला हृदयामध्ये साठवले पण फायदा? त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार. येरझार या शब्दाचा अर्थ काय? हा, जन्म मृत्यूचा फेरा. जन्माला येणं आणि मरण. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जन्नी जठरे शयनम य संसारे खलदुस्तारे कृपया हरे पाये मुरारे. जन्माला येणं आणि मरण हे जे येरझार आहे त्यांची संपून गेली. कोणाची? ज्यांनी, बोलत जा, ज्यांनी देव हृदयामध्ये साठवला आणि झाला सफळ व्यापार. मग तुकोबारांना परत प्रश्न विचारला साधकाने, का हो महाराज, येरझार संपली, तुमचा सफळ झाला, सगळ्या गोष्टी जन्माला आल्याचं सार्थक झालं महाराज, पण तुम्हाला जीवनामध्ये कुठली चिंता भय वगैरे काय आहे का? तुकोबारा म्हटले, काय बोलता, हरी आला हाता मग कैची भय चिंता. एकदा का भगवंत हृदयामध्ये साठवले त्या माणसाला भय चिंता काही नाही. आणि एकदा का हरी आले की त्याच्या जीवनामध्ये कुठलेच विकार उरत नाही. तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी, त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार. हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ. आणि कीर्तनाला अजून सुरुवातच आहे का? विठाला विठाला हा विठाला विठाला. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.